हा केवळ पेपरफुटी विरोधात उद्रेक नव्हता, तर या सर्व तरुणाईने शेतकऱ्यांचं आंदोलन, कुस्तीपटूंचं आंदोलन, पुलवामा, पेहेलगाम, पक्ष फोडाफोडी, आमदार खासदारांची खरेदी विक्री, स्त्रियांवरील अत्याचार, मणिपूरसारख्या भाजपशासित प्रदेशात होणारे अत्याचार, कायम पडणारे पूल, अदानी अंबानींना विकलेले सार्वजनिक उद्योग, भल्या मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, राम मंदिरात लाखो करोडोंची होणारी चोरी, त्यावर शब्द न बोलणारे मोदी शहा, इथेनॉल मिक्स पेट्रोल, सैनिकांची दुरावस्था, शहीद झालेल्या सैनिकांची 1-1 वर्षांनी नावे सांगणे, विविध राज्यातील निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, ईव्हीएम याच्या सहाय्याने निवडून येणे, संपूर्ण मीडिया सत्तेच्या बाजूने, नको त्या लोकांना होणारा त्रास, अशा उन्मादाचा हा उद्रेक. झुरळ जिंकलेत आणि युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सर व समस्त जेनजींचे हार्दिक अभिनंदन.